आकाशवाणी नागपूर. आभार आणि पटवर्धन आपल्याला ठळक बातम्या देत आहे. महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणाला AI अर्थात कृत्रिम बुद्धिमत्तेची जोड मिळाल्यास त्यांचा शाश्वत विकास होऊ शकेल असा आशावाद राष्ट्रीय महिला आयोगाच्या अध्यक्षा विजया रहाटकर यांनी आज व्यक्त केला. दिल्लीतील भारत मंडपम इथं आयोजित इंडिया AI इम्पॅक्ट समिटमध्ये आज दुपारी AI आणि आर्थिक शक्ती, महिला नेतृत्वातील समृद्धीची रूपरेषा या विषयावर आयोजित विशेष सत्राच्या समारोपीय भाषणात त्या बोलत होत्या. महात्मा गांधी आंतरराष्ट्रीय हिंदी विद्यापीठाच्या सहकार्यानं माझा युवा भारत वर्धा आणि भारत सरकारच्या युवा कार्यक्रम आणि क्रीडा मंत्रालयानं आयोजित केलेल्या आंतरजिल्हा युवा आदानप्रदान कार्यक्रमाचं आज उद्घाटन झालं. युवकांनी त्यांच्या शक्ती आणि विवेकाचा वापर करून समर्थ बनून भारताच्या विकासाच्या उद्दिष्टाच्या दिशेनं आपलं योगदान द्यावं असं आवाहन विद्यापीठाचे कुलसचिव कादर नवाज खान यांनी याप्रसंगी केलं. 16 ते 20 फेब्रुवारी या 5 दिवसीय आदानप्रदान कार्यक्रमात पुणे जिल्ह्यातील 37 युवती सहभागी होत आहेत. ऐतिहासिक महात्म्य लाभलेला नरनाळा किल्ला आणि मेळघाटचं समृद्ध जंगल हे अकोला जिल्ह्याचं गौरवस्थान आहे. 15 ते 17 फेब्रुवारी दरम्यान आयोजित नरनाळा महोत्सवानिमित्त ST महामंडळातर्फे अकोला, बाळापूर आणि मूर्तिजापूर इथून नरनाळा निसर्ग पर्यटन महोत्सवाच्या पोपटखेड येथील मुख्य कार्यक्रमस्थळी जाण्यासाठी विशेष बस सेवा सुरू करण्यात आली आहे. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठात सांस्कृतिक विविधता या विषयावर 3 दिवसीय कार्यशाळा आयोजित करण्यात आली आहे. सांस्कृतिक विविधता आपणास अधिक मानवीय होण्यास मदत करेल असं प्रतिपादन कुलगुरू डॉक्टर मनाली क्षीरसागर यांनी केलं. उच्च शिक्षणातून विविध समाजातील सांस्कृतिक रंग कळण्यास मदत होते असं प्रतिपादन भारतीय पुरातत्व विभाग नवी दिल्लीच्या संयुक्त महासंचालक आणि कार्यक्रमाच्या प्रमुख अतिथी डॉक्टर नंदिनी भट्टाचार्य साहू यांनी केलं. ग्रामीण भागातील महिला स्वयंसहाय्यता समूहांच्या हाताला काम मिळावं तसंच त्यांच्या उत्पादनांना थेट ग्राहकांपर्यंत पोहोचण्यासाठी हक्काची बाजारपेठ उपलब्ध व्हावी या उद्देशानं ग्रामविकास विभाग, उमेद, महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान आणि जिल्हा परिषद गडचिरोली यांच्या संयुक्त विद्यमानं चामोर्शी तालुक्यातील मार्कंडा देवस्थान इथं 14 ते 21 फेब्रुवारी 2026 या कालावधीत आयोजित मिनी सरस महोत्सवाचं उद्घाटन गडचिरोलीचे जिल्हा पोलीस अधीक्षक निलोत्पल यांच्या हस्ते आज झालं. याबरोबरच हे ठळक बातमीपत्र संपलं. नमस्कार.